ही जागा इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची. असे मानले जाते की वनवासात असताना पांडवांनी इथे 5 टाके बांधली होती, ज्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी केला जायचा. शतके उलटली पण या टाक्याचं महत्त्व कमी झालं नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे जेव्हा या परिसरातून प्रवास करत असत, तेव्हाही या टाक्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी केला जायचा. या मार्गाने जाणाऱ्या स्वराज्याच्या मोहिमांना या टाक्यांनी आधार दिला होता. चला तर मग सुरू करूया एक अविस्मरणीय प्रवास. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू अवर 6th वीकेंड वॉक. आणि आज आपण परत आलो आहोत. जर ओळखू शकत असाल हा व्ह्यू कुठला आहे, करेक्ट, खंडेराय मंदिर. सो आज आपण जाणार आहोत 5 टाक्याच्या ट्रेकसाठी, जो रस्ता परत खंडेराय मंदिरवरनंच जातो. तर लेट्स कंटिन्यू अवर वॉक. आधी आपण मंदिराचं दर्शन घेऊन जाऊयात. सो लेट्स गो. दर्शन झालंय मंदिराचं आणि आपण आता मंदिराच्या बॅक साईडला आलोय. हे इथे पाण्याचं टाकं आहे मंदिराच्या बॅक साईडला. आता मंदिरापासून आपण निघालोय 5 टाक्यासाठी ट्रेक करायला. आणि आज आपल्या बरोबर आहेत उमेश दादा पोकळे, विश्वस्त खंडोबा मंदिर. आणि आता आपण खंडोबा मंदिराच्या या पठारावरती आहोत. तर या पठारावरती खंडोबा मंदिर वृक्ष सेवा समितीने सुमारे 250 झाडं ही वृक्षारोपण केलेलं आहे. त्याला 5 वर्ष झाली, गेली 5-6 वर्ष झाली खंडोबा मंदिराचं वृक्षारोपण सुरू आहे, वृक्ष संगोपन सुरू आहे. आणि ही जी 250 झाडं या डोंगर पठारावर आहेत ती सर्व देशी झाडं आहेत. म्हणजे त्यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, जांभूळ, आंबा अशा पद्धतीने ही झाडं लावलेली आहेत. आणि त्याचं वृक्ष संगोपन सध्या दर रविवारी येथे स्वयंसेवक जमतात, मंदिरामध्ये पूजा करतात, महाप्रसाद घेतात आणि सतत इथं दर रविवारी अन्नदान आणि वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन हे काम चालू आहे. पुढच्या बाजूला आता आपण जिकडे चाललोय त्या बाजूला एक त्या तळ्याला आपण प्लॅस्टिकचा कागद लावला आहे. म्हणजे त्याला आधुनिक काळात शेततळं असं म्हणतात. त्या शेततळे आपण केलेलं आहे. आणि त्या शेततळ्यामध्ये जवळजवळ 20,000 लिटर पाण्याचं संकलन यावर्षी झालेलं आहे. आणि ते पाणी आपण उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी झाडांना पाणी कमी पडते तर झाडांना पाणी देण्यासाठी त्या पाण्याचा प्रामुख्याने वापर होणार आहे. अच्छा, आणि ते आपण स्वतःच खणलंय का? हा, ते आपल्या कार्यकर्त्यांनी स्वतः अंग मेहनत घेऊन खणलंय आणि त्याला प्लॅस्टिकचा शेततळ्याचा कागद बसवलाय. अरे वा. आणि त्या तळ्याचा फायदा फार झालेला आहे, कारण जवळजवळ 20,000 लिटरपेक्षा म्हणजे 2 टँकरपेक्षाही जास्त पाणी त्या तळ्यामध्ये आहे. इथं हे सगळं दिसतंय आपल्याला. या आपण तळ्यावर जाऊ. आणि हे सगळे झाडं आपणच लावलेत ना? ही सगळं झाडं आपण मेहनतीने लावलेली आहेत. वडाचं झाड आहे, हा तिकडं लिंबोळी आहे, लिंबोळीला लिंबोळ्या सुद्धा आलेल्या दिसत आहेत पहा. लिंबोळीची सुंदर झाड आहे. आणि हा नवीन जपानी पद्धतीचा मियावाकी बगीचा केलेला आहे. म्हणजे 5-5 फुटावर कमी अंतरावर झाडं, परंतु अतिशय सुंदर असा हा बगीचा आहे. आणि तो जसा जसा आता पुढे मोठा होईल तसे तसे आपल्याला. त्यानंतर इथं आमच्या एका कार्यकर्त्याने कृष्ण तुळशीची रोपं घरी बनवली होती. ती जवळजवळ 500 रोपं या प्रत्येक झाडाच्या खोडात लावलेली आहेत. ही तुळस आयुर्वेदिक आहे, कृष्ण तुळस आहे, काळ्या स्वरूपाची. ही गावामध्ये किंवा बंगल्यात, घरात, फ्लॅटमध्ये येत नाही. ही डोंगरालाच येते अशी, किंवा मोकळ्या रानाला, शेतात येते अशी ही कृष्ण तुळस फार औषधी आहे. हे तळ आहे, खाली जवळजवळ 7 फूट खोल आहे आणि अशी थिकनेस त्याची 20 फूट आहे आणि 15 फूट रुंदी आहे. 7 फूट खोल आहे
त्यामुळे त्याच्यामध्ये जवळजवळ 2 टँकर 20,000 लिटरचं पाणी संकलन झालेलं आहे. आणि या पाण्याचा वापर आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा खंडोबा डोंगरावरच्या टाकीचं पाणी कमी पडतं त्यावेळी वृक्ष संगोपनासाठी झाडांना पाणी घालण्यासाठी हे पाणी उपयोगी पडणार आहे. इथे बघा पिंपळाचं एक सुंदर झाड उगवून आलंय, अतिशय सुंदर रोप आहे. समोर आहे ते बेलाचं आहे, त्याच्या खाली परत कृष्ण तुळस आहे, हा औदुंबर आहे. अरे वा, हा आवळ्याचं झाड आहे, रान आवळा. पलीकडे आपण लिंबोळ्या पाहिल्या, काही सागाची रोपं आहेत, जांभूळ आहे, त्यानंतर सूर्यफूल आहेत. ही जी दिसते ही रुई आहे. रुई ज्याला आपण मारुतीला दर शनिवारी हे वाहतो, रुईची पानं वाहतो, त्या रुईचं सुद्धा संगोपन केलेलं आहे. हे जे काम तुम्ही करतायत खूपच वाखाणण्याजोगे आहे, खूप छान काम आहे. नवरात्रामध्ये काही तिळाच्या फुलांची माळा भाविकांनी वाहिल्या होत्या. अच्छा. तर ती नवरात्र झाल्यानंतर ती वाळलेली तिळाची फुलं आम्ही या मियावाकीमध्ये टाकली, तर ते सूर्यफूल तिळाचं उगवून आलेलं आहे. अतिशय सुंदर असं सूर्यफूल आपल्याला दिसून येतंय. सूर्यफूल आणि बेलाचं झाड अशी आयुर्वेदिक आणि भगवंताला सुद्धा उपयोगी पडणारी इथे झाडं आपल्याला अजून फार मोठ्या प्रमाणात संगोपन करायचंय. चांदणीचं झाड म्हणतात ना याला? याला काही ठिकाणी चांदणी म्हणतात किंवा त्याला तेरडाई म्हणतात. अच्छा. तगर म्हणतात, काही ठिकाणी तेरडा म्हणतात. लिंबूचं आहे, ते आपण लिंब खातो, लिंबाचं झाड आहे. म्हणजे भरपूर झाडं लावलीत तुम्ही इथे. झाडं, आणि यातलं कुठलंही रोप आपण विकत आणलेलं नाहीये की सोसायटीमध्ये जे अनावश्यक काही बगीच्यामध्ये कोपऱ्यात, घरांच्या कोपऱ्यामध्ये जी झाडं उगवून येतात तीच रोपं खालनं काढून आपण वरती आणून लावलेली आहेत. त्यामुळं त्याचा खर्चही वाचला आणि ती रोपं जगल्यामुळं या डोंगराचं सौंदर्य अजून भरलेलं आपल्याला दिसून येत आहे. नक्कीच. समोरचं जे पठार दिसतंय याला दुईचं रान म्हणतात. तर ते क्षेत्र अतिशय महत्वाचं आहे, ते शिवकालीन आहे. त्याच्या पलीकडे एक शिवकालीन तळं आहे, त्या तळ्याला वर्षभर असं पाणी असतं. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे पठार आहे त्या पठाराला गवत फार चांगलं उगवतं आणि ते आयुर्वेदिक असं वनस्पती असलेलं गवत आहे. त्यामुळं फार पूर्वीच्या काळापासून ज्या गुरांना बाळं होत नाहीत, गाईला कालवड होत नाही किंवा म्हशीला पारडं होत नाही, त्या गाई म्हशी किंवा आजारी पडलेली जनावरं हे या परिसरातले शेतकरी त्या दुईच्या रानात नेऊन सोडतात. त्याचा इफेक्ट असा होतो की वर्षभरातच त्या गाईला म्हशीला बाळ होतं आणि जी लंगडी पांगळी पोटाच्या विकाराने जी जनावरं कुपोषित झालेली आहेत ती तिथं जाऊन धडधाकट होतात. असं ते गुरांचं कोल्हापूर आहे. जसे कोल्हापूरला पैलवान व्हायला जातात आणि त्याला शिवस्पर्श झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी शाहिस्ते खानाच्या बिमोड करण्यासाठी शिवाजी महाराज गेले होते लाल महालात, त्यावेळी शाहिस्ते खानाचा बिमोड झाल्यानंतर महाराजांनी या पठारावरची गुरं कात्रजच्या डोंगरात नेली आणि त्या गुरांच्या शिंगांना नारळाचे चिंध्या बांधल्या, त्याला जाळ पेटवला आणि मग मुस्लिम सैनिक त्या बाजूने पळाले होते. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की ही तर गुरं आहेत आणि महाराज या मधल्याच चोरवाटीने, हा खुशकीचा मार्ग आहे सिंहगडकडे जाणारा, ज्याला चोरवाट आपण म्हणतो, ती चोरवाट आहे. ही सतत मावळे लोकांनी वापरलेली ही ऐतिहासिक अशी शिवकालीन वाट आहे. आणि ज्यावेळी गडाला शत्रू सैन्याचा वेढा असायचा त्यावेळी या रस्त्याचा वापर केला जायचा. इथून अन्न पाणी आणि काही दारुगोळा हा सिंहगड किल्ल्याला या रस्त्याने पुरवला जायचा. डोंगराचा टवका इथे उडून गेलेला आपल्याला दिसतोय, याला घोडं उड्डाण असं नाव आहे. अच्छा. तर त्याचा इतिहास असा आहे की पूर्वी जेजुरीवरनं ज्यावेळी मल्हारी मार्तंड कडे पठार मार्गे इकडं निवांत जागा त्यांना तपाला बसण्यासाठी पाहिजे होती, ती शोधत मल्हारी मार्तंड या डोंगराने घोड्यावरनं आले. आणि या ठिकाणी आल्यानंतर मात्र तो घोडा थांबला, अचानक थांबला आणि काटकोनात वळाल्यानंतर त्या घोड्याच्या टापेमुळं
या डोंगराचा एक टवका उडून गेलाय आणि त्याचा फायदा असा झालाय की हा जो समोरचा खंडोबा मल्हारी डोंगर आहे हा पूर्ण शिवलिंगकार आकाराचा झालाय आणि चढायला खडतर झालाय. म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा हा टप्पा आहे आणि अतिशय चिंचोळा असा हा मार्ग आहे. अवघड जरी मार्ग असला तरी चालायला अतिशय सोपा आहे, कारण मधनं व्यवस्थित पाऊल वाट आहे. आणि हे घोडं उड्डाण हे ऐतिहासिक ठिकाण आहे. मल्हारी मार्तंडाचा घोडा जिथं अचानक वळाला आणि खंडोबा डोंगराला धायरीच्या आला ते हे ठिकाण आहे. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं ठिकाण आहे. आणि याच्या दोन्ही बाजूला खोल दरी आहे. फक्त मधनं एक मनुष्य किंवा एखादं गुरं जनावर जाईल असा चिंचोळी असा हा मार्ग आहे. बरोबर, आपण बघू शकत असाल पुढे एकदम एक माणूस चालेल एवढीच जागा आहे आणि दोघं साईडला दरी आहे. जपून चालावं लागतं. खूप जपून चालावं लागतं इथे. ही घोडं उड्डाणची ही अतिशय चिंचोळी वाट आहे. दोन्ही बाजूला खोल अशी दरी आहे आणि फक्त 5 फुटाचा रस्ता आहे. आणि इथंच मल्हारी मार्तंडाचा घोडा अचानक वळाला. आता जे आपण चाललोय 5 टक्क्याने, इथं हा जो रस्ता आहे हा थोडा जरा खडतर आहे. जपून चालावं लागतं. तुम्ही बघू शकत असाल बाजूला पूर्ण दरी आहे आणि ह्या साईडला पण. आणि हा इथून 5 टक्क्याकडे जायचा रस्ता आहे. हा सुंदर नजारा बघा सह्याद्रीचा. आणि या जंगलातून पायवाटेवरनं आपण जातोय 5 टक्क्याकडे. बघितलं इथून सिंहगड दिसतोय आपल्याला अतिशय क्लिअर. ते 2 टावर जर दिसत असतील ते सिंहगडावर आहेत. हे काय एक रानटी फळ आहे, हंदी बैल असं म्हणतात. अच्छा, वाटाण्याची जशी शेंग असते तेच बोलणार होतो. वाटाण्या टाईप दिसतं आणि आतमध्ये त्याच्या ज्या बिया आहेत त्या वाटाण्यासारख्या दिसतात आणि अतिशय पौष्टिक आणि सुंदर असं हे फळ आहे. लागतं कसं? वाटाण्यासारखंच लागतं. हे मोठं हे लहानपणी आम्ही खायचो. त्यानंतर आता परत त्याचा दुर्मिळ योग आता असा आला की आपण रान मेवा खात आहोत. वाटाण्याच्या बिया मोठ्या असतात, याच्या बारीक आहेत. चव तशीच आहे पण. चला, आज दादांमुळे आम्हाला रानमेवा खायला भेटला. भरपूर रानमेवा ही टणटणी आहे आणि या टणटणीला बारीक बारीक गुंजेसारखी अशी लाल जांभळी फळं आलेली आहेत. ही सुद्धा फळं खाण्यास चांगली असतात. ही औषधी आहेत आणि ती सुद्धा खाल्ली तरी चालू शकतात. काय म्हणतात त्याला? ही टणटणी आहे. अच्छा. परंतु ही रानातली असल्यामुळं ही प्रदूषित नाहीये. अतिशय सुंदर अशी आणि त्या टणटणीच्या गुंजेसारख्या बिया सुद्धा अतिशय पौष्टिक आणि चांगल्या असतात.
ते तिकडे मागे जर दिसत असेल सोनेरी घुमट, ते खंडोबाचं मंदिर आहे, तिथून आपण स्टार्ट केलेलं. काटीबोर. हा 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 हा. त्या बोराच्या झाडीमध्ये गवळणीने तिचं घर केलंय, कारण ते घर काट्यांमुळे अतिशय सुरक्षित राहतं. बरोबर. आणि तिथं तिची अंडी ती उभवते, सुंदर असं घरटे. आता आतमध्ये अंडी असतील, परंतु आपल्याला त्या पिल्लांना त्रास द्यायचा नाहीये, किंवा तिची पिल्लंही असू शकतील. बरोबर. काट्यांमुळे त्याला एक संरक्षण मिळतं आणि कुठलाही प्राणी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून ती काट्याच्या झाडामध्ये ते आता घरटं बनवतात. गवळणीचं आहे का सुतारचं आहे ते सांगता येणार नाही, अंडी पाहिल्यावरच ते सांगता येईल. सुतार पक्षी सुद्धा अशा प्रकारची घरटी बांधतात. अच्छा. आता आपण ज्या पठाराला आलोय तिथून दुईचं रान सुरू होतं. हे दुई म्हणजे या क्षेत्राचं नाव आहे. हे दुईचं रान आहे, अतिशय सुंदर असं पठार आहे आणि इथे अतिशय चांगलं असं दुधाळ गवत ऑटोमॅटिक निसर्गामुळे तयार होतं. हे गवत खाल्ल्यानं गाई गुरांना पौष्टिक आहार मिळतो. आणि न दूध देणारे सुद्धा गाई गुरं दूध देतात. आता समोर काही आपल्याला गाई गुरं अजूनही चरताना दिसतात. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच हे ठिकाण आहे. महाराजांचा पदस्पर्श या ठिकाणाला झालेला आहे. याच दुईची गुरं ही 5-6 गावच्या या परिसरातल्या शेतकऱ्यांची, इथं जी कोळेवाडी, समोर कोळेवाडी, त्यानंतर जांभूळवाडी, आपल्याला समोर दिसतोय तो दरीपूल, दरीपुलाच्या शेजारी दिसतंय ते आंबेगाव, चिंदे पाटलांचं गाव, त्याच्या समोरचं आंबेगाव बुद्रुक, बेलदरे पाटलांचं गाव. नंतर समोर या दरीत दिसतंय ते नरे, आणि नरेनंतर धायरीच्या हद्दीत हा खंडोबा. त्यानंतर खंडोबाच्या बरोबर समोरच्या बाजूला वडगाव खुर्द आणि त्या उंच इमारती दिसतात, नांदेड सिटीच्या आहेत. बरोबर. या मोठ्या इमारती, ते नांदेड गाव. नांदेड गावानंतर परत किरकटवाडी आहे. किरकटवाडी फाट्यापासून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी ही जी खाण आहे, खाणीच्या समोर एक मंदिर दिसतंय. ते मंदिर नांदोशीच्या, खाण आणि मंदिर नांदोशीच्या हद्दीत आहे. आणि इकडे समोरच्या बाजूला दिसतंय ते सणसवाडी गाव, तर ते नांदोशी सणसवाडी आपण म्हणतो ते. तर नांदोशी सणसवाडी हे सुद्धा एक ऐतिहासिक ठिकाण आहे. तिथं सणस सरदारांचा जुना वाडा आहे. आणि हे रंभाजी सणस म्हणून जे पूर्वी शिवाजी महाराजांच्या पायदळाचे प्रमुख होते, ते या गावचे, सणसवाडीचे. तिथं त्यांचा अजून जुना वाडा आहे. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर असा पुतळा आता नवीन युवक तरुणांनी गोळा केलाय. आणि ते रंभाजी सणस या मधल्या डोंगरांनी किल्ले कोंढाण्याला जायचे, आणि कोंढाण्याचे ते तटरक्षक, आणि कोंढाणा किल्ला पूर्ण धायरीचा तानाजी पोकळे पाटील आणि हे शिवकालीन रंभाजी सणस यांच्या ताब्यामध्ये होता. आणि ते दोघं त्या किल्ल्याचं रक्षण करायचे. नंतर तानाजी मालुसरेने बलिदान दिल्यानंतर सिंहासारखा तानाजी लढला, म्हणून त्या किल्ल्याचं कोंढाणा हे नाव बदलून छत्रपती शिवरायांनी सिंहगड असं ठेवलं. हा इतिहास आपल्याला ज्ञातच आहे. इतिहासाच्या प्रवासाचा पहिला भाग इथेच संपतो. पुढच्या भागात या टाक्याच्या आणखी रोचक गोष्टी आणि इथल्या परिसराचा इतिहास पाहू. भाग 2 नक्की पहा. And please like, share and subscribe. Thank you so much for watching this video. हे शिकारी कुत्रे दिसले आम्हाला रस्त्यावर, एकदम कमरे एवढं आहे. नवरीच्या खिंड आणि गवताची हाईट म्हणजे जवळजवळ छाती एवढी आहे. माहिती येत वाटा अशा माणसाला बरोबर घेऊनच या. हरिओम. आता आपण 5% ठिकाणी आहोत. क्या है आपके चैनल का नाम? आशीष डाड. आशीष डाड. सो गाइज प्लीज सब्सक्राइब.